नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आज एक अशी ट्रिक सांगणार आहे की फक्त 50 रुपयामध्ये तुम्ही तुमचा आरसी बुकचा पीडीएफ जो आहे तो डाउनलोड करून घेऊ शकता. आणि डाउनलोड केल्यानंतर तो पीडीएफ तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये कुठेही सेव्ह केला तरी तो तुम्हाला व्हॅलिड राहील, म्हणजे कायदेशीर राहील. तुम्हाला तो पीडीएफ डाउनलोड कसा करायचा ते मी तुम्हाला लगेच सांगतो. तुमच्याकडे जे कोणतं ब्राउझर असेल ते ब्राउझर तुम्ही ओपन करून घ्यायचंय. त्यानंतर त्या ब्राउझरमध्ये म्हणजे सर्च बारमध्ये सर्च करायचंय परिवहन आणि क्लिक सर्च करून घ्यायचे. त्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. तुम्हाला इथे या होम बटनावर क्लिक करायचे. होम बटनावर क्लिक केल्यानंतर या असे पॉपअप तुमच्यासमोर म्हणजे कंटिन्यू येत राहील, त्याला कट करत राहायचे. त्यानंतर थोडं खाली असं स्क्रॉल करून घ्यायचे आणि इथं बघा व्हेकल रिलेटेड सर्व्हिस. त्यानंतर या ऑप्शन मध्ये इथं रीड मोर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे. रीड मोर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही इथे यायचं. मी तुम्हाला डायरेक्टली इथे येण्याची लिंक जी आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये किंवा कमेंट मध्ये देऊन टाकेन. ते तुम्ही डायरेक्ट क्लिक करून इथपर्यंत येऊ शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुमचं जे राज्य आहे ते राज्य निवडून घ्यायचंय. राज्य निवडल्यानंतर इथं बघा इथं असं ऑप्शन आहे. सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा जो आरटीओ आहे म्हणजे आरटीओ जालन्याचा MS-21 आहे ते इथे 21 सर्च करायचंय. बघा जालना MS-21 जो असेल ते सिलेक्ट करून घ्यायचंय. त्यानंतर या टिक मार्क क्लिक करून घ्यायचंय. तुमचा गाडी नंबर जो असेल त्यानंतर तुम्ही काय करायचंय, गाडी नंबर टाकला नाही तरी चालतो, पण डायरेक्ट काय करायचं प्रोसीड या बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं. इथं बघा इथं असं प्रोसीड येईल. त्यानंतर इथं एक प्रोसीड करून घ्यायचंय. प्रोसीड करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. त्यानंतर थोडं स्क्रॉल करायचंय. इथं बघा आरसी पार्टिकल्स, इथं बघा हे ऑप्शन येईल आरसी बघा कलर मध्ये येईल. त्यावर तुम्ही क्लिक करून घ्यायचंय. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या गाडीचा म्हणजे जो आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे गाडीचा तो नंबर तिथे तुम्ही टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुमचा चेसिस नंबर, जो गाडीचा चेसिस नंबर असतो त्याचे लास्टचे म्हणजे 5 आकडे ते तुम्ही इथे टाकून घ्यायचे. आणि व्हेरीफाय डिटेल्स त्यावर तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्ही ओटीपी घेऊन जर तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तुमच्या गाडी घेताना किंवा दिला असेल तिथं तुम्ही लिंक करून घेऊ शकता. नाही जर नसेल तर तुमच्या आधार कार्डवर ओटीपी तुम्हाला येऊन जाईल. मी तर युजिंग आधारवर ओटीपी क्लिक करतो. त्यानंतर या इथं आधार ओटीपीवर टिक मार्क करून घ्यायचंय. इथं खाली आधारवर टिक करून घ्यायचंय आणि यामध्ये तुमचा आधार नंबर टाकायचा आणि जे आहे इथे या बॉक्सवर टिक मार्क करून घ्यायचंय आणि गेट ओटीपी या बटनावर तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्ही टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिडेट ओटीपी यावर तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर तुमच्यासमोर पूर्ण असं इन्फॉर्मेशन येईल. आणि इथे बघा आरसी म्हणजे आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला कमी म्हणजे 50 रुपये फी लागते आपल्याला. तिथे काय करायचंय, पेमेंट सगळं बघून घ्यायचं, तुमचं नाव वगैरे आहे का सगळं सगळं चेक करून घ्यायचंय. त्यानंतर इथं बघा 50 रुपये आपल्याला पे करायचे. इथं पेमेंट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचंय आणि कन्फर्म पेमेंट डबल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्हाला म्हणजे पेमेंटचा गेटवे म्हणजे पेमेंट तुम्ही कशा प्रकारे भरणार ती सिलेक्ट करून घ्यायचंय. इथे बघा SBI पे यावर तुम्ही क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर खाली यायचंय, इथे टिक मार्क करायची या बॉक्समध्ये आणि कंटिन्यू या बटनावर तुम्हाला क्लिक करायचंय. थोडा वेट करून घ्यायचंय.
त्यानंतर तुम्ही इथं पेमेंटचे तुम्ही मारणार आहे ते पेमेंट तुम्ही इथं बघा डेबिट कार्डने मारू शकता, SBI क्रेडिट कार्डने मारू शकता, त्यानंतर इंटरनेट बँकिंगना पण तुम्ही मारू शकता. तुम्ही युपीआय पेमेंट करणार आहे युपीआय मध्ये म्हणजे तुम्ही युपीआय पण टाकू शकता. युपीआय जर नसेल टाकायचं तुम्ही इथं क्लिक करून घ्यायचं युपीआय QR त्यावर क्लिक करून घ्यायचे आणि त्यानंतर पे नाव त्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे. पे नाव या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस ओपन होईल पेमेंट मारायचा. यावर तुम्ही डायरेक्टली काय करायचं तुमचं ते पेमेंट मारून घ्यायचे या QR वर. पेमेंट झाल्यावर ऑटोमॅटिकली हा QR ऑटोमॅटिकली म्हणजे सांगा आपल्याला पेमेंट झालेलं आहे, त्याला तुम्ही कट वगैरे काहीच नाही करायचं. त्यानंतर लगेच तुमच्यासमोर जी तुमची रिसिप्ट आहे ती लगेच तुमच्यासमोर ओपन होईल. आता आपण जी रिसिप्ट काढली त्या रिसिप्टचं आपल्याला म्हणजे स्टेटस कसं चेक करायचंय, आपली आरसी म्हणजे कधी येणार काय येणार त्यासाठी तुम्हाला डायरेक्ट घ्यायचंय. मी तुम्हाला म्हणजे खाली डिस्क्रिप्शन मध्ये किंवा कमेंटमध्ये जी लिंक देईन त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून घ्यायचंय आणि लिंकवर जर नसेल क्लिक करायचं तुम्हाला पुन्हा या ऑप्शनवर यायचंय व्हेकल रजिस्ट्रेशन. इथे खाली रीड मोर असेल त्या रीड मोर तुम्हाला क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर तुमचं आपलं राज्य जे आहे ते राज्य सिलेक्ट करून घ्यायचंय. त्यानंतर इथं RTO सिलेक्ट करायचंय. या बॉक्समध्ये टिक करून घ्यायचंय. त्यानंतर प्रोसीड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर इथं बघा इथे दिसेल स्टेटस याच्यावर तुम्हाला यायचंय. त्यानंतर इथं नाव युअर स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर तुम्ही त्या ऍप्लिकेशन नंबर टाकू शकता, नाहीतर मग तुमचा आपली गाडीचा नंबर जो आहे तो गाडीचा नंबर पण तुम्ही इथं टाकू शकता आणि इथं कॅप्चर जे फिल करून घ्यायचंय आणि सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचंय. नंतर लगेच दिसेल की तुमच्यासमोर असा म्हणजे ऑप्शन येईल, त्यावर तुम्ही इथे क्लिक करून बघायचे. खाली स्क्रॉल करायचे, लगेच दिसेल तुम्हाला की आपलं जे म्हणजे आरसी आहे ती अजून डिस्पॅच वगैरे झालेलं नाही.